मराठ्यांच्या जी-आर वरून तायवाडे आणि हाकेंमध्ये जुंपली। जी-आर मुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही या भूमिकेवर बबनराव तायवाडे ठाम आहेत। नागपूरच्या मेळाव्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यामुळे सहभागी झाला नाही। तायवाडे सुपारी घेतल्यासारखं बोलतात अशी लक्ष्मण हाकेंनी टीका केली आहे। दोन तारखेच्या शासन निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, ओबीसीचं कुठेही नुकसान नाही आहे, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र दिली जाणार नाही आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीचं नुकसान होत नाही ही भूमिका मी त्या दिवशीपासून घेतली असल्यामुळे आणि त्याच्यामुळे आज जो मोर्चा हा जी-आर रद्द करण्यासंबंधी तो जी-आर रद्द होणे काय नसणे काय काही फरक पडणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आजच्या मोर्चामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी नाही। अहो तायवाडे साहेब, तुमच्या खरोखर तुम्हाला आम्ही नेते मानत होतो, काय बोलताय तुम्ही? कसा नुकसान झालं नाही बरं? अरे बलुता आलुता भटके विमुक्त जाती जमाती या राज्यकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहेत का? आणि मग जर या जी-आरद्वारे जर त्याला काही धक्का पोहोचत नसेल असं तायवाडे म्हणत असतील, मग जी-आर कशासाठी काढला? जी-आर काढण्याचं कारण काय होतं? त्यामुळं तायवाडे साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, राजकारण करण्यापेक्षा आजपर्यंत ओबीसी 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 म्हणत आलाय आणि आत्ता तुम्ही कुणाचं तरी काहीतरी सुपारी घेतल्यासारखं बोलताय। खरं तर हे बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही, पण तुमची भूमिका आम्हाला आवडली नाही।